अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आठवड्याला सुरुवात करते. मंडळींनो, आज आहे 5 डिसेंबर गुरुवार आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या स्वामींचा तर गुरुवार आहेतच, त्याचबरोबर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे. त्यामुळे सर्व जे कोणी मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करतात त्यांना सर्वांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. तुमचं जे मार्गशीर्ष महिन्यातले जे काही 4 गुरुवारचं व्रत आहे ते मनापासून तुम्ही श्रद्धेने आणि मनापासून करा. नक्कीच माता महालक्ष्मी जी आहे ती तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या नक्कीच दूर होतील. तर आशा करते की तुमचा पण आजचा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार जो आहे तुमची पूजा संपन्न झाली असेल. कोणी कोणी सकाळी लवकर उठून गेली असेल, कोणी संध्याकाळी करणार असेल किंवा कोणी 12च्या आत करून घेतली असेलच. कथा वाचन वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या असतीलच. पण आता सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि त्यातल्या त्यात आपण पूजा मांडणी सगळ्या गोष्टी केल्या आहेत. तुम्ही पूजा मांडणीचे व्हिडिओ देखील पाहिले असाल. आता ते तर आपण केलं आहे, कथा वाचन सगळ्या सेवा पण आज आपण लक्ष्मी प्राप्तीच्या करणार आहोतच. पण त्याचबरोबर आता आपला मेन प्रश्न जो आहे तो म्हणजेच काय, आता आपण आज पूजा मांडणी केली आहे मार्गशीर्ष गुरुवारची. आता त्याची उद्या आपला पूजा ज्यावेळेस उचलायची आहे, म्हणजेच आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारची जी काही उत्तर पूजा करायची आहे पूजेची, ती कशा प्रकारे करायची आहे. आपण जे काही पूजेमध्ये साहित्य मांडलेलं आहे त्या सर्व साहित्यांचं करायचं काय आहे. कारण की खूप लोकांना या गोष्टी माहिती नसतात. आपण पूजा मांडताना व्यवस्थित सगळ्या गोष्टी करून मांडतो, पण ती उचलतानाच मेन आपली चूक होत असते. म्हणजेच उत्तर पूजा करतानाच मेन आपल्या हातून चुका घडत असतात. तर त्या चुका तुमच्या हातून पण घडू नये आणि तुम्हाला सर्व जे काही मार्गशीर्ष गुरुवारचं तुम्ही मनोभावे श्रद्धेने आणि तत्परतेने जे काही तुम्ही व्रत केलं आहे, पूजा मांडणी असेल, सेवा असेल, ज्या काही केल्या असेल त्या सर्वचं तुम्हाला नक्कीच फळ प्राप्त व्हावं आणि कुठली चूक घडू नये यासाठीच मला आजचा व्हिडिओ घेऊन आली आहे की तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारची जी काही पूजा मांडणी केली आहे गुरुवारी, त्याची दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशा प्रकारे करायची आहे त्याबद्दल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल. आणि हो, लाईटचा थोडा इश्यू आहे त्यामुळे थोडासा व्हिडिओ तुम्हाला ब्राईटनेस कमी दिसेल, त्यासाठी माफी असावी. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, आपणास माहिती आहे की आता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे. आपण यथाशक्ती जसं जेवढ्या साहित्यामध्ये होईल तेवढी साहित्यामध्ये आपण पूजा मांडणी आज केलेली असेलच. आपणास माहिती आहे की आता पूजा मांडणीमध्ये आपण कलश सजवतो, मुकुट लावतो देवीचा, त्याच्यामध्ये 5 झाडांची पाने किंवा विड्यांची पाने ठेवतो. देवी महालक्ष्मीचा फोटो पण पूजेमध्ये मांडत असतो. त्याचबरोबर आता 5 फळं जी आहेत 5 फळं आपण ठेवतो, विडा ठेवतो देवीसाठी, तिच्यासाठी आपण शृंगाराच्या वस्तू अर्पण करतो. त्याचबरोबर आपण पूजेमध्ये विड्याच्या पानांवरती, जोड पानांवरती आपण गणपती बाप्पांची स्थापना करतो. श्रीयंत असेल तर श्रीयंत स्थापना करतो आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची देखील स्थापना करत असतो. अशा प्रकारे सर्व साहित्य आपण करतो. नैवेद्य वगैरे आज सगळं आपण दाखवणार आहोतच. पण आता उत्तर पूजा करताना आता कसं आहे, आज गुरुवार आहे, कोणी कोणी काय करतं, उद्या शुक्रवार आहे. शुक्रवार आपणास माहिती आहे की माता लक्ष्मीचाच हा वार असतो. त्यामुळे कोणी कोणी काय करतं, गुरुवारची जी काही पूजा दिवसभर आपण ठेवली आहे, दिवसभर रात्रभर, ती शुक्रवारी देखील ठेवतात. कारण की कोणाची इच्छा होत नाही, कारण की एवढी छान आपण पूजा मांडणी आरास केलेली असते माता महालक्ष्मीची पूजामध्ये. तर त्यामुळे आपल्याला ती शुक्रवारी, तो माता लक्ष्मीचाच वार असल्यामुळे आपल्याला ती उचलायची इच्छा होत नाही. त्यामुळे कोणी कोणी शुक्रवारी देखील दिवसभर रात्रभर ती पूजा घरामध्ये ठेवतात आणि मग शनिवारी त्याची उत्तर पूजा करतात. पण तुम्ही शुक्रवारी करा किंवा शनिवारी करा, ज्यावेळेस तुम्ही उत्तर पूजा करणार आहात पण ती व्यवस्थितरित्या झाली पाहिजे. आता उत्तर पूजा कशी करायची, तर दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही उत्तर पूजा करणार आहात, मग उद्या शुक्रवार किंवा शनिवार असेल, त्या दिवशी तुम्हाला सकाळी सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी लवकर उठून तुम्हाला शुचिर्भूत व्हायचं आहे, स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि ते केल्यानंतर तुम्हाला घराची झाडलोट करून घ्यायची आहे. ती केल्यानंतर आता पूजेच्या जागेवर तुम्हाला यायचं आहे जिथे तुम्ही पूजा मांडणी केली असेल. तिथे आल्यावरती सर्वप्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपण जी दिव्याच्या साक्षीने पूजा मांडणी केली आहे, अग्नीच्या साक्षीने, त्याच अग्नीच्या साक्षीने आपल्याला त्याच्या देवीची उत्तर पूजा देखील करायची असते. त्यामुळे आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर देवीला धूप दीप दाखवायचा आहे, देवीला हळद कुंकू अर्पण करायचं आहे, दिवा ओवाळायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये थोडासा गोडाचा काहीतरी नैवेद्य करायचा आहे. खीर करा, दूध साखर दाखवा किंवा खडी साखर असेल, साखर असेल तरीही चालेल, तो तुम्हाला नैवेद्य तिथे दाखवायचा आहे उत्तर पूजा करताना. ते दाखवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला देवीकडे क्षमा याचना करायची आहे. तुम्ही आरती देखील करू शकता. देवीकडे तुम्हाला क्षमा याचना करायची आहे की महालक्ष्मी माते, मी यथाशक्ती मला जमेल तसं मी ही पूजा मांडणी केली आहे. तुझं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलेलं आहे, ते व्रत करत असताना किंवा व्रत केल्यानंतर माझ्या हातून काही चूकभूल झाली असेल, कथा वाचनामध्ये, पूजा मांडणीमध्ये, तुझ्या पूजेमध्ये काही माझ्या हातून चूकभूल झाली असेल तर नक्कीच मला क्षमा असावी आणि सदैव तुझा कृपा आशीर्वाद माझ्यावर, माझ्या कुटुंबातील व्यक्तीवर सदैव असू दे. माझ्याही घरामध्ये सुख, समृद्धी, आयु, आरोग्य, धनलक्ष्मी नांदू दे. घरामध्ये जी काही लक्ष्मी येते ती स्थिर स्थावर घरामध्ये होऊ दे, चिरकाल ती घरामध्ये टिकवू दे आणि त्याच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होऊ दे. अशा प्रकारे तुम्हाला क्षमा याचना करायची आहे. ती केल्यानंतर आता काय करायचं, तुम्हाला पूजेमधलं एक एक साहित्य उचलायचं आहे.
सर्वप्रथम जी काही फुलांची आरास केलेली आहे ती फुलांची आरास एका तुम्ही ताटामध्ये काढून घ्या। जी काही तुम्ही फुलं अर्पण केलेली हार, फुलं, वेणी जे काही असेल ते तुम्ही काढून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्ही जी विड्याच्या पानावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली आहे, श्रीयंत्र ठेवला असेल किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली असेल, तर ती सुद्धा तुम्हाला उचलून घ्यायची आहे आणि देवघरामध्ये तुम्हाला ठेवायची आहे, कारण की देवपूजा आपली राहिलेली असेलच। तर ती देवघरामध्ये आपल्याला परत त्याच जागेवरती स्थानापन्न करायची आहे। ते केल्यानंतर त्या आपल्याला जो देवीचं जे काही ओटीचं सामान आहे, जे आपण ठेवलेलं आहे, नथ असेल, बांगड्या, टिकली, कंगवा जे काही ठेवलं आहे, ते ओटी सामान तुम्हाला प्रत्येक गुरुवारी येणाऱ्या 3 गुरुवारी, पहिला गुरुवार आज आहे, येणाऱ्या 3 गुरुवारी तेच ओटी सामान तुम्हाला वापरायचं आहे। त्यामुळे ते बाजूला ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्ही विड्यावरती जे काही सामान म्हणजे जे साहित्य ठेवलं आहे, खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी, 1 रुपयाचं नाणं किंवा कोणी सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं विडा म्हणून ठेवतं, ते पण तुम्हाला बाजूला ठेवायचं आहे। ते पण तुम्हाला येणाऱ्या गुरुवारी लागणारं साहित्य आहे। त्यानंतर आता इथं मेन फोटो, देवीचा जो तुम्ही फोटो मांडला असेल तर तो फोटो पण स्वच्छ पुसून तुम्हाला बाजूला ठेवायचा आहे। त्याची पण येणाऱ्या गुरुवारी आपल्याला पूजेमध्ये परत मांडणी करायची आहे। त्यानंतर येतो मेन कलश, जो आपण सजवला आहे, देवीचा मुकुट असेल, ती जे वस्त्र असेल, अलंकार असेल, ते आपण परिधान त्याच्यामध्ये लावलेले असतील कलशाला। त्याचबरोबर आपण म्हणजे कलशामध्ये नारळ असतो, त्याचबरोबर त्याच्यामध्ये 5 झाडांची पानं किंवा विड्यांची पानं असतात, त्यांचं काय करायचं, तर आता काय करायचं, ती जी आरास आहे, जी आपण देवीला केलेली आहे कलशाला, ती हळूहळू सर्व काढून घ्यायची। ते साज शृंगार सगळं काढून घ्यायचं आहे। आधी ती सगळं काढून एका ताटामध्ये, ताम्हणामध्ये बाजूला ठेवायचं आहे। काढल्यानंतर तो जो नारळ आहे कलशामध्ये मांडलेला, तो नारळ सुद्धा तुम्हाला येणाऱ्या 3 गुरुवारी तुम्हाला तोच नारळ वापरायचा आहे। त्यामुळे तो पण बाजूला ठेवायचा। अलंकार, वस्त्र सुद्धा व्यवस्थित ठेवायचे आहेत, ते सुद्धा तुम्हाला येणाऱ्या गुरुवारी परिधान करायचे आहेत, परत पूजेमध्ये वापरायचे आहेत। त्यानंतर येतं मेन गोष्ट, ज्या कलशामध्ये आपण 5 झाडाची पानं किंवा विड्याची पानं असेल, तर ती जी पानं आहे ती काय करायचं, तर 5 पानं असेल किंवा 5 झाडांचे फांटे असतील, तर ते तुम्हाला घरातल्या 5ही दिशांना तुम्हाला ते ठेवायची आहेत। अशा प्रकारे तुम्हाला 5 दिशांना ती झाडं ठेवायची आहेत, टाकून द्यायची नाही लगेच। ती तुम्हाला उत्तर पूजा केल्यानंतर दिवसभर ती 5 झाडांची पानं आपल्या सगळीकडे घरामध्ये 4-5ही दिशांना ठेवायची आहे, टाकून द्यायची नाही लगेच। ते ठेवल्यानंतर आता ते जे कलशामध्ये पाणी आहे, त्या पाण्याचं काय करायचं, तर ते जे पाणी आहे, आता महालक्ष्मीची आपण जी पूजा अर्चा केली आहे, ते पाणी सुद्धा तेवढंच पवित्र असतं। त्यामुळे ते जे पाणी आहे, तुम्ही फूल घ्या किंवा विड्याचं पान घ्या एखादं, ते पान तुम्ही प्रवेशद्वारापासून सर्व घरामध्ये, सर्व खोल्यांमध्ये, टॉयलेट बाथरूम सोडून सगळीकडे ते शिंपडायचं आहे पाणी तुम्हाला। आणि तुम्हाला काय करायचं आहे, घरातल्या व्यक्तींमध्ये सुद्धा ते शिंपडा आणि उरलं असे पाणी तर तुळस सोडून बाकीच्या झाडांना तुम्ही ते पाणी टाकू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत। आता पूजेमध्ये आपण जे काही नैवेद्य ठेवला आहे उत्तर पूजा करताना, तो नैवेद्य असेल किंवा नैवेद्य जो खडीसाखर असेल कालची वगैरे, तर तुम्हाला ती तुम्ही घरातल्या व्यक्तींनी प्रसाद म्हणून खायचं आहे। जी 5 फळं ठेवलेली आहेत, ती सुद्धा घरातल्या व्यक्तींनीच 5 फळं आपल्याला ती खायची आहेत प्रसाद म्हणून, कारण की 30 फळं येणाऱ्या गुरुवारपर्यंत ठेवू नका, ती खराब होऊ शकतात, म्हणून घरातल्या व्यक्तींनीच ती प्रसाद म्हणून खायची आहेत। त्यानंतर येतं ती म्हणजे आपण आता जी कलशाखाली तांदूळ ठेवलेले आहेत किंवा प्रत्येक मूर्तीखाली जे आपण अक्षता म्हणून तांदूळ ठेवले होते किंवा टाकले होते, त्याचं काय करायचं, तर ते जे तांदूळ आहे ते सर्व तांदूळ एका ताटामध्ये तुम्ही गोळा करा किंवा पिशवीमध्ये भरून ठेवा। येणाऱ्या गुरुवारी तेच परत तांदूळ तुम्हाला वापरायचे आहेत। अशा प्रकारे ह्या गोष्टी करायच्या आहेत। त्यानंतर ह्या सर्व साहित्य उचलल्यानंतर फुलं तुम्हाला निर्माल्यामध्येच ठेवायची आहेत। तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता, कुठे कचरा पेटीत वगैरे टाकून देऊ नका, फेकून देऊ नका, तुम्हाला निर्माल्यामध्येच जमा करून ठेवायची आहेत। त्यानंतर आता आपण जे पाटावर चौरंगावरती वस्त्र अंतरलेलं आहे, लाल वस्त्र, त्याची घडी करून ठेवायची आहे स्वच्छ, किंवा तुम्ही धुवून परत ठेवू शकता आणि परत येणाऱ्या गुरुवारी वापरू शकता। त्यानंतर पाटाखाली, चौरंगाखाली आपण जे काही स्वस्तिक काढलेलं आहे, ज्या जागेवरती हळद कुंकू अर्पण केलं, त्याला परत आपण हळद कुंकू अर्पण करायचंय, धूप दीप दाखवायचा आहे आणि त्यानंतर सुद्धा आपल्याला क्षमा याचना करायची आहे तिथे। आणि अशा प्रकारे तुम्हाला ती तुमची जी काही उत्तर पूजा आहे ती तुमची सफळ संपन्न झालेली अशी समजायची आहे। अशा प्रकारे ती आपल्याला म्हणजे व्यवस्थित पद्धतीने आपल्याला ती उत्तर पूजा ही करायची असते। कारण की कसं असतं, ही उत्तर पूजा तुम्हाला का सांगितली, कारण की खूप लोकांना कसं असतं, पद्धत माहिती नसतात। सकाळी दुसऱ्या दिवशी उठतात, उठलं की लगेच अरे आपल्याला आता हे पूजा काढायचं आहे, सर्व साहित्य बसतात लगेच आणि घेतात लगेच आवरायला, तिथलं सामान साहित्य आवरायला घेतात, लगेच सगळे बाजूला करतात। तसं करायचं नाही। आपण मार्गशीर्ष गुरुवारी जेवढं त्या देवीची आपण मनापासून पूजा अर्चा केली, श्रद्धेने पूजा अर्चा केली, तिच्याकडे काही ना काही आपण मागितलं असेल, आपण जे काही मंत्र स्तोत्र पठण केले असतील, ते त्याच्यामध्ये ते उतरलेलं असतं, प्राणप्रतिष्ठा त्याची झालेली असते। त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस पूजा करताना म्हणतो की नाही, या रूपामध्ये, कलशामध्ये किंवा फोटोमध्ये देवी आहे, ती आपलं ऐक्य आहे, असं आपण श्रद्धेने मानत असतो गुरुवारी।
त्याचप्रमाणे उत्तर पूजा करताना सुद्धा ग्राह्य धरायचं असं की अशी समजूत धरायची की नाही माता लक्ष्मी इथे आहे आणि तिची उत्तर पूजा ही व्यवस्थित रीतीने झालीच पाहिजे, ना की लगेच फोटो उचलला, कलश उचललं, असं केलं तसं केलं, तसं करू नका. चुकीची पद्धत आहे. ते तुमचं फळ म्हणजे जे काही तुम्ही गुरुवारी दिवसभर उपवास केला, ज्या काही गोष्टी केल्या आहेत, सेवा केल्या आहेत, त्या सगळ्या तुमच्या व्यर्थ जातील. त्यामुळे तुम्हाला सांगते की व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने अशा उत्तर पूजा करा आणि अशा प्रकारे तुम्हाला शुक्रवारी तुम्ही उत्तर पूजा करू शकता. नाहीतर शुक्रवारी जर दिवसभर पूजा अर्चा ठेवली दिवस आणि रात्र तरी चालेल. शनिवारी सुद्धा तुम्ही उत्तर पूजा करू शकता, चालेल. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल. आणि हो, उत्तर पूजा करताना जो काही दिवा आपण लावला होता तो तुम्ही फुंकर मारून किंवा विझवू नका. तो आपोआप जेव्हा विझेल तेव्हा विझेल. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी दिलेली आहे उत्तर पूजेची. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.